पूर्ण पूर्ण शंकरावर. दिनांक 18/8/2025 रोजी आम्हाला जी बातमी मिळाली होती त्याच्यानुसार एक व्हॉट्सअप ग्रुपवरती काही लोकांनी पक्षी विक्रीसाठी म्हणून एक हे केले होते, म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवरती ॲड टाकली होती. त्याच्यानुसार बनावट गिराईक पाठवून आम्ही ते पक्षी आम्ही ज्यांना हे केले होते त्यांना बोलवलं. एक उल्वेनोडीचं त्यांनी आम्हाला टाईम दिला होता. त्याच्यानुसार उल्वानोडीचं आम्ही त्यांना बोलवून त्याच्यानुसार त्यांनी त्याच्या पिंजऱ्यामध्ये त्यांच्याकडे एकूण 42 मुनिया नावाचे पक्षी होते, जे काय वाईल्ड लाईफ संरक्षण जो अधिनियम 1972 आहे त्याच्यामधला अमेंडमेंट जो 2022ला झाला त्याच्यामधल्या सेक्शन शेड्यूल 2 मध्ये ते पक्षी येतात. त्याच्यामुळे त्यांना भारतीय वन अधिनियम 1972च्या नुसार संरक्षण दिलेले आहे. त्याच्यानुसार आम्ही ते ताब्यात घेतले. त्यावेळेला आम्ही देवेंद्र लालचंद पाटील राहणार कोपरखेडणे यांनी उल्वा इथे त्याचे शॉप होते, पेट शॉप, त्या ठिकाणी तिथे त्याने पिंजऱ्यामध्ये ठेवले होते ते, आणि ते ताब्यात घेऊन आम्ही चौकशी केली, अधिक चौकशी केली. तर त्यावेळेला कळलं की व्हॉट्सअप ग्रुप मार्फत ही लोक ट्रेडिंगचा व्यवसाय करत आहे म्हणून. तर त्यावेळेला ज्याने त्यांना दिले होते त्यांचा पण व्हॉट्सअप ग्रुप मोबाईलवरून पाहिलं गेलं. त्यावेळेला आम्हाला माहिती पडलं की हरेश दामोदर पाटील नाणार पेठ या व्यक्तीने त्या व्यक्तीला विकले गेले होते पक्षी. तर त्याला सुद्धा ताब्यात घेतले चौकशी कामी, आणि त्यांच्या विरुद्ध भारतीय म्हणजे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 कलम 9, 39, 48A आणि 51 अन्वये गुन्हा नोंद करून माननीय कोर्टामध्ये त्यांना पनवेल कोर्टामध्ये त्यांना नेले होते. 2 दिवसाची त्यांना फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली होती आणि अधिकचा तपास सुरू आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.